Hello students, I am Professor Neeta Fulchand Gaikwad. Welcome in our free education channel English Master. आजच्या या लेक्चर मध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता 5वी मराठीचे जे बालभारतीचं टेक्स्ट बुक आहे तुमचं त्याच्यामधला पाठ क्रमांक 7 अरण्य लिपी. अरण्य म्हणजे वन किंवा जंगल आणि लिपी म्हणजे त्याच्यामध्ये प्राण्यांचा जो होणारा वावर आहे. सो त्याची जी एक ओळख आहे किंवा त्यांच्या हालचाली आहे ते समजून घेणं याचा अर्थ सुरेशचंद्र वारगडे सरांनी या पाठातून आपल्याला सांगितलं आहे. चला तर हा पाठ आता शिकायला सुरुवात करूयात. हे जे शिक्षक आहेत विद्यार्थ्यांना जंगलातील प्राण्यांच्या पाऊलखुणांची ओळख करून देत आहेत. पाहूयात या पाठाबद्दल. प्राणी पाहण्यासाठी आपण कधी कधी जंगलात खूप भटकतो, पण एखाद्या वेळी एकही प्राणी आपल्याला दिसत नाही आणि आपण नाराज होतो, निराश होतो. जंगलात जरी प्राणी दिसले नाहीत तरी त्यांच्या खानाखुणा सर्वत्र विखुरलेले असतात आणि त्या खानाखुणा म्हणजेच वन्य प्राण्यांची अरण्यलिपी होय. जर तुम्हाला परीक्षेत प्रश्न आला की वन्य प्राण्यांची अरण्यलिपी म्हणजे काय, तर जंगलात ज्या प्राण्यांच्या खानाखुणा सर्वत्र विखुरलेल्या असतात त्या खानाखुणा म्हणजे वन्य प्राण्यांची अरण्यलिपी होय. हे तुमचं उत्तर असायला हवं. वन्यजीव जंगलात ठरलेल्या पाऊलवाटेवरून ये जा करतात आणि त्या पाऊलवाटांचे निरीक्षण करावे. त्यात तुम्हाला वन्यजीवांच्या पावलांचे ठसे उमटलेले दिसतील. पाणवठ्यावर गेलात म्हणजे जिथे छोटे तलाव असतात तिथे प्राणी पाणी प्यायला येतात, पशुपक्षी, तर तेथील ओल्या मातीतही अनेक वन्यजीवांच्या पावलांचे ठसे तुम्हाला पाहायला मिळतील. ठसे ताजे व स्पष्ट असतील तर कोणता प्राणी पाऊल वाटेवरून गेला अथवा किती वेळापूर्वी पाण्यावर येऊन गेला याची माहिती मिळते. प्रत्येक जातीच्या प्राण्यांच्या पायांचे ठसे वेगवेगळे असतात. अगदी सकाळी नरम जमिनीवरील धुळीत त्यांच्या पायांचे ठसे स्पष्ट दिसतात आणि दिवस जसजसा पुढे सरकतो तसतसे इतर प्राण्यांच्या वर्दळीने वाहणाऱ्या वाऱ्याने असे ठसे पुसट होत जातात. पाणवठ्यावरील ओल्या मातीत या पाऊलखुणा आढळतात आणि या साऱ्या पाऊलखुणा रांगोळी घातल्यासारख्या सुंदर दिसतात आणि त्या पाहताना मनाला खूप आनंद होतो. वाघ व बिबट्याच्या पावलांचा ठसा पाहायला मिळाल्यानंतर अधिक आनंद होतो. वाघाच्या पावलांचे ठसे हे इतर प्राण्यांपेक्षा वेगळे असतात आणि वाघ पायांचा आवाज होऊ नये यासाठी पालापाचोळ्यातून चालणे टाळतो. तो पाऊलवाटेवरून, नदी नाल्यांच्या पात्रातून, वाळूवरून चालतो आणि अशा पाऊलवाटा तपासाव्या. नदी नाल्यातल्या ओल्या वाळूत मातीत वाघाचे ठसे आढळतात आणि त्यावरून ते वाघाचे क्षेत्र आहे हे आपल्याला कळते. प्रत्येक वाघाच्या पायांच्या ठशात फरक आढळतो. वाघाच्या पायाचा अंगठा पंजाच्या वरच्या बाजूस असतो आणि त्यामुळे अंगठ्याचा ठसा मातीत उमटत नाही, फक्त त्याचा तळवा व 4 बोटांचा ठसा मातीत उमटतो. त्याचे करंगळीकडून तिसरे बोट मोठे असते. हे लक्षात ठेवा विद्यार्थ्यांनो की वाघाचे करंगळीकडून तिसरे बोट मोठे असते आणि वाघाच्या पावलांच्या ठशांवरून वाघांची गणती केली जाते. चालताना तो मागचा पाय बरोबर पुढच्या पावलाच्या ठशावर टाकतो आणि त्यामुळे पुढच्या पावलाचा ठसा पुसला जातो. म्हणून शिरगणती करताना वाघ व बिबट्याच्या मागच्या पायांचे ठसे घेतात. वाघाच्या ठशावरून तो वाघाचा आहे का वाघिणीचा आहे हेही ओळखता येते. वाघ वाघिणीचे पुढचे पाय चौकोनी असतात परंतु त्यांच्या मागच्या पंजांमध्ये फरक असतो. वाघाचा पंजा चौकोनी असतो, त्याची लांबी रुंदी ही सारखी असते, परंतु वाघिणीच्या मागच्या पायाचा तळवा हा आयताकृती असतो आणि रुंदीपेक्षा त्याची लांबी जास्त असते. नर मादीच्या पावलांचे ठसे जवळजवळ दिसल्यास ते दोघे बरोबर होते असे समजायला हरकत नाही. ज्या प्राण्यांच्या पायांच्या नख्या बाहेर आलेल्या असतात त्यांच्या पंजाच्या ठशात बोटांबरोबर नख्याही उमटलेल्या दिसतात. तरसाचा ठसा 3 इंच लांब असतो. जंगली कुत्र्याचा ठसा सुबक दिसतो. त्याच्या पंजाचा तळवा व 4 बोटे नख्यांसह मातीत उमटलेले दिसतात. 4ही बोटात अंतर असते. तळवा व बोटे यातही अंतर असते. अस्वलाच्या पायाचा ठसा हा माणसाच्या पायाच्या ठशासारखा दिसतो. बोटाबरोबर त्याच्या 5ही लांब नख्या ठशात उमटलेल्या असतात. खूर असलेल्या प्राण्यांचे ठसेही पाणवठ्यावर मातीत पाहायला मिळतात. ओलसर मातीत वा कोरड्या मातीत ठसे चांगले दिसतात. चिखलात खोल पाय रुतत असल्याने ठसे पूर्णपणे दिसत नाहीत. गव्याचा खुरांचा ठसा मोठा असतो आणि तो 6 इंच भरतो. पाळीव गुरांच्या खुरासारखा दिसतो. हरणाच्या खुरांचा ठसा हा लहान असतो. त्याच्या खुरांच्या 2 अर्धवर्तुळाकार भागाच्या खुणा जवळजवळ दिसतात. सांबर, बाराशिंगा, बौशिंगा, चिंकारा व काळवीट यांच्या खुरांचे ठसे कमी आणि जास्त आकारांचे असतात. भेकराच्या खुराचा ठसा अवघा 1 ते 1.25 इंच असतो. एकंदरीत वन्य प्राण्यांच्या ठशांवरून आपल्याला प्राण्यांची बरीच माहिती मिळते. त्यावरून प्राणी कोणत्या दिशेला गेला ते कळते. काही प्राण्यांच्या ठशांवरून तो नर होता की मादी होती ते समजते.
चालताना त्यांचा मागचा पाय पुढच्या पायाच्या ठशावर पडत असतो, त्यामुळे एकच ठसा उमटलेला दिसतो, परंतु पळताना मागील व पुढील पायांचे ठसे दिसतात, त्यावरून तो चालत गेला की पळत गेला ते कळते. दोन्ही पायांच्या ठशांमधील अंतर जेवढे कमी तेवढा तो वेगात पळत गेला असे समजावे. वन्य प्राण्यांच्या ठशांचे निरीक्षण करणे मजेशीर असते. त्यात वेळ कसा जातो ते समजतच नाही. काही प्राणी ठराविक ठिकाणीच विष्ठा करतात. विष्ठेचा आकार, रंग यावरून ते प्राणी चटकन ओळखता येतात आणि काही प्राण्यांच्या विष्ठेत शिकार केलेल्या प्राण्यांचे न पचलेले भाग जसे केस, नखे व हाडे आढळून येतात. त्या निरीक्षणावरून ती शिकार कोणत्या प्राण्याची असेल हे ओळखता येते. जंगलातून फिरताना आपल्याला अनेक आवाज ऐकू येतात. उंच उंच गवतातून पाण्याकडे येणारे हिंस्र प्राणी पाहून पक्षी मोठ्याने आवाज करत उंच उडतात, तर शिकार होणारे प्राणी जसे हरिण, सांबर, काळवीट मोठ्या आवाजात ओरडत धोक्याची सूचना देतात. वन्य प्राण्यांच्या पावलांचे ठसे, शिकार करण्याची पद्धत, विष्ठा व झाडाझुडपांवरील त्यांच्या नख्यांच्या खुणा, दातांच्या खुणा, त्यांचे विविध आवाज यावरून त्यांची आपल्याला ओळख होते. ही एक प्रकारची अरण्य लिपीच होय. जंगल वाचनाचा आपल्याला छंद लागला की डोळ्यांनी, कानांनी, नाकाने आपण प्राण्यांच्या अनेक गोष्टी जाणतो. प्राण्यांचे आवाज, पायांचे ठसे, वास आपल्याला प्राण्यांच्या जगाशी एकरूप करतात. ओढा, नदीकाठ, माळरान, डोंगरदऱ्या, ओहळ, झाडे झुडपे या सगळ्यांशी जवळीक निर्माण होते. कुठलेही जंगल आपल्याला कंटाळवाणे वाटत नाही, कारण जंगल वाचनाचा अनुभव आपल्याला नवी नवी माहिती आणि वेगळ्याच स्वरूपाचा आनंद मिळवून देतो. सुरेशचंद्र वारखडे सरांनी अतिशय सुंदर रीतीने अरण्यलिपी या धड्यातून तुम्हाला प्राण्यांच्या पायांचे ठसे कशा प्रकारे तुम्ही प्राणी ओळखाल, वाघ वाघिणींना कशा प्रकारे ओळखाल, ही तुम्हाला माहिती बऱ्यापैकी याच्यातून समजलेली आहे. सो विद्यार्थ्यांना खूप महत्त्वपूर्ण धडा आहे आणि प्रश्न उत्तर जरूर प्रिपेअर करा आणि मला असं वाटतं की तुम्हाला व्यवस्थितपणे हा धडा समजलेला आहे. सो लवकरच भेटूयात पुढील लेक्चरमध्ये. तोपर्यंत टेक केअर ऑफ युअर सेल्फ, फॅमिली, फ्रेंड्स अँड थँक्यू सो मच. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या प्लेलिस्टची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन मध्ये खाली दिलेली आहे, ती चेक करा. तिथे पाठ क्रमांक 1 पासून आता 7 पर्यंत जे काही अनुक्रमिक इंडेक्स नुसार आहे सिलेबस तुमचा तो कव्हर अप करण्यात आलेला आहे. लवकरच भेटूयात नवीन लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.